कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीपूर्वीच राजकीय वातावरण तापले आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गट या सत्ताधारी पक्षांना मोठा धक्का देत त्यांच्या अनेक वरिष्ठ पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेस जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ पातकर, युवक काँग्रेस सचिव ब्रिज दत्त आणि पदाधिकारी नवीन सिंग यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. एकीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि खासदार श्रीकांत शिंदे हे पक्षवाढीसाठी प्रयत्न करत असताना दुसरीकडे त्यांच्याच पक्षातील अंतर्गत नाराजी चव्हाट्यावर आली आहे. काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष, माजी शहराध्यक्ष, अनुसूचित सेलचे सचिव तसेच शिवसेना शिंदे गटाचे विभाग प्रमुख आणि शाखा प्रमुख यांचा समावेश आहे. भाजपच्या अनुसूचित जाती जमाती सेलच्या सरचिटणीस यांनी प्रवेशावेळी आपली नाराजी व्यक्त करताना सांगितले की सत्ताधारी पक्षात फक्त मन की बात ऐकली जाते. सामान्य जनतेच्या प्रश्नावर म्हणजेच जन की बातवर कोणाचेही लक्ष नाही. 35-40 वर्षे पक्षासाठी झिजणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून फक्त घराणेशाहीला महत्त्व दिले जात आहे. तसेच शिवसेना शिंदे गटात 38 वर्षे काम केलेल्या एका विभाग प्रमुखांनी भावना व्यक्त करताना सांगितले की पक्षासाठी तन मन ध्यानाने काम केले, मात्र नव्या समीकरणात जुन्या निष्ठावंतांची दखल घेतली जात नाही, म्हणूनच आम्ही काँग्रेसचा हात धरला आहे. यावेळी बोलताना जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ पातकर यांनी विरोधकांना थेट इशारा दिला. ते म्हणाले, भाजप आणि शिवसेनेच्या भूलवंत थापांना कंटाळून निष्ठावंत कार्यकर्ते आमच्याकडे येत आहेत. अनेक माजी नगरसेवक देखील आमच्या संपर्कात आहेत. ज्याप्रमाणे टीमचा कॅप्टन चांगला असेल तर वर्ल्ड कप जिंकता येतो, त्याचप्रमाणे आम्हीही महानगरपालिका जिंकण्याच्या इशाऱ्याने मैदानात उतरलो आहोत. येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस किंगमेकर ठरेल यात शंका नाही. रस्त्यांच्या समस्या, वाढते नागरी प्रश्न आणि सत्तेचा गैरवापर याला शह देण्यासाठी आम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे कार्यकर्त्यांनी यावेळी सांगितले. या मोठ्या पक्षप्रवेशामुळे कल्याण डोंबिवलीत काँग्रेस आपली अंतर्गत ताकद वाढवत असून महायुतीच्या गोटात मात्र चिंतेचे वातावरण पसरले आहे. मी त्याच दिवशी सांगितलेला की आगे आगे देखिए होत आहे काय. आता सुरुवात झाली. अजून या 2 ते 4 दिवसात पूर्ण काँग्रेसमय वातावरण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. या महापालिकेवरती काँग्रेसचा निश्चित मी संकल्प केलेला आहे की येणाऱ्या या महापालिकेमध्ये काँग्रेस हा किंग मेकरच्या भूमिकेत राहील. मी आपल्या माध्यमातून सांगू शकतो की भकास काँग्रेस ज्या इथे कल्याणची जी सिटी आहे 20-25 वर्षे ही सत्ता भोगत आहे, या सत्तेचं सत्ता पालट करून या ठिकाणी काँग्रेस आमचे सगळे सोबत असलेले आमचे सगळे सहयोग दल यांना घेऊन येणाऱ्या महापालिकेमध्ये ही सत्ता ही महाविकास आघाडीची राहील, अशा प्रकारचा या ठिकाणी आम्ही संकल्प या ठिकाणी. काही अनेक 35 वर्षे मी भाजपमध्ये होतो आणि जवळजवळ 20 वर्ष मी अनुसूचित मोर्चावर होतो, 5 वर्ष ओबीसी सेलवरती होतो. पक्षामध्ये बरीच वर्ष काम केली, 35 वर्ष झाली मला. आम्ही विकासासाठी एकत्र आलो होतो. सुरुवातीपासून वाटलं होतं की बऱ्याच काही गोष्टी होऊन जातील. विषय असा आहे की आता विकास कुठे होताना दिसत नाही आणि ज्या अपेक्षा होत्या त्या वाटत नाही की पुढे जाऊन पूर्ण होतील. फक्त शब्दांनी बुमरँग करून काही होत नाही. त्यासाठी ठोस असं काहीतरी करावं लागतं, काही ठोस असं धोरण असावं लागतं जे होताना दिसत नाही. आणि अपेक्षा किती काय ठेवायच्या, आज लक्ष देतील, उद्या लक्ष देतील, पण कधीच सामान्य कार्यकर्त्यावरती लक्ष गेलं नाही. शिवसेना पक्षामध्ये विभाग प्रमुख पद म्हणून मी काम करत होतो. गेली 38 वर्ष मी शिवसेनेतच काम करतो आणि माझ्याबरोबर माझी मेसेज सुद्धा हातभार माझा तिचा आहे, खारीचा वाटा तिचा सुद्धा असतो. परंतु शिवसेनेतून आम्हाला काँग्रेसमध्ये येण्याचं मुख्य कारण म्हणजे आमच्या कामाची दखल आणि आमच्यावरती होणारा वारंवार सातत्याने होणारे आमचे हेवलना, ह्याकरता मी काँग्रेस पक्षामध्ये मी प्रवेश करते. राजाभाऊ पातकर आणि नवीन सिंग आणि जलील भाई यांच्या मार्फत मी आज काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतो. आम्ही घेतले आणि माझी लोकप्रियता बघून मला त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती, कल्याण.